कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. मसी पत्र ते केवढे रावो चालवी आपुल्या पाडे. तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. बापर कुमा देवी वरदा सांभाळावे आपुल्या ब्रीदा. तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. पतित पतित परिमित्रिवाचा पतित. परी तू आपुलिया सत्ता मज करावे सरता. नाही चित्तशुद्धी स्थिर पाया पाशी बुद्धी. परी तू आपुलिया सत्ता मज करावे सरता. अपराधाचा केलू तुका म्हणे काय बोलो. परी तू आपुलिया सत्ता मज करावे सरता. जय जय रामकृष्ण हरी. आज आपण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. आज माऊलींचं प्रस्थान आहे. आपल्याला यावर्षी पंढरपूरला जाता येत नाही. जनाबाई म्हणतात जीवनात येऊन दोन गोष्टी घडल्या पाहिजेत. एक पंढरपूर पाहिलं पाहिजे आणि दुसरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. यावर्षी आपण पंढरपूर पाहू शकत नाही, पण घरी बसल्या माऊलींच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण मात्र करू शकतो. तेव्हा सर्वांनी या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ घ्या. आज भक्ती गुरुकुल हे फेसबुकवरील पेज आमच्या गंभीर महाराजांचं आहे. त्याही पेजवर या पारायणाचा आपण लाभ घेऊ शकता. तेव्हा सर्वांनी या पारायणामध्ये सहभागी व्हा. माझ्या फेसबुक अकाउंटवरती 1 वर्षापासून दररोज 2 ओव्या अर्थासहित असतात. त्याही ओव्या दररोजच्या दररोज सकाळी 7 वाजता सोडल्या जातात. त्याही ओव्यांचा लाभ घ्या. कमेंट करा, शेअर करा. सर्वांना पाहू देत, सर्वांना ऐकू देत, सर्वांना याचा लाभ घेऊ देत. घरी बसल्या आपण हे पाहू शकतो. सगळं इंटरनेटचा उपयोग हाच खरा आहे. उगीच काहीतरी पाहण्यापेक्षा, उगीच काहीतरी ऐकण्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचा. आपल्या जीवनाचं सार्थक नक्कीच होईल. रामकृष्ण हरी. स्वस्ति श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः.
श्रीगुरुभ्यो नमः। अर्जुन उवाच जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेमा परिसले कमळापती। तेत कर्म आणि करता पुरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी। तरी माते खेवी हरी म्हणसी पार्था संग्रामू करी। ये लाजसी ना महाभूरी कर्मी सुता, भागा कर्म तुची अशेष निराकारसी निशीष। तरी मज करवी हे हिंसक का करविसी तू, तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा। आणि ईसनी ही हिंसा करवित आहासी, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसी मे। तदेकं वद निश्चित्य येन श्रीयुहमाप्नुयाम्। देवा तुवाची ऐसे बोलावी, तरी आम्ही नेनती काय करावी। आता संपले म्हणपा आगवी विवेकाचे, आगा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा। आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा, वैद्युपथ्य वारोणी जाये। मग जरी आपणची विषसुई, तरी रोगिया कैसे निजी सांगे मज। जैसे अंधळे सुईचे अवफाटा, कामाजवण दिजे मरकटा। तैसा उपदेशु हा गोमटा ओढवला आम्हा। मी आधीची काही नेने, वरी कवळिलो मोहे येणे। कृष्णा विवेकुया कारणे पुसिला तुझ, तव तुझी एकेकी नवाई। एथ उपदेशा माझी गुवाई, तरी अनुसरलिया काही ऐसे की जे। आम्ही तनु मनु जीवे तुझिया बोला ओटंगावे। आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हणे। आता ऐसिया परी बोधिसी, तरी निके आम्हा करसी। इथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे। तरी हे जाणीवेचे कीर सरले, परी अणिक एक असे जाहले। जे थिते हे डवळले मानस माझे, देवीचे कृष्णा हे तुझे चरित्र कायेने निजे। जरी चित्त पहासी माझे येणे मिशे, ना तरी जगवितू आहासी माते। की तत्वची कथिले ध्वनिते, हे अवगमिता निरुती जानवीना। म्हणून ऐके देवा हा भावार्थू आता न बोलावा। मज विवेकू सांगावा मराठाजी, मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी असे। कृष्णा बोलावी तुवा तैसे एकनिष्ठ, देखे रोगा ते जिनावी औषध तरी दियावी। परिते अतिरुच्च भावी मधुर जैसे, तैसे सकळार्थ भरित तत्व तरी सांगावी उचित। परी बोधे माझे चित्त जया परी, देवा तुझा ईसा निज गुरु। आजी आरती धनी कान करू, एत भीड कवणाची धरू तू माया आमुची। हागा कामधेनूचे दुभते, देवे जाहले जरी अपैते। तरी कामणेची का तेथे वाणी तिजे, जरी चिंतामणी हाता चढे। तरी वांछेची कवण साकडे, का आपुलीने सुरवाडे इच्छा विना। लेखा अमृत सिंधू ते ठाकावी, मग तहाणा जरी फुटावी। तरी साया सुका करावी मागील ते, तैसा जन्मांतरी बहुती उपासिता लक्ष्मीपती। तू दैवे आज हाती जाहलासी जरी, तरी आपुलिया सबेसा कान मागावासी परेशा। देवा सुकाळ वहा मानसा पाहला असे, देखे सकळार्तीचे जी आले। आज पुण्य यशासी आले, जे मनोरथ झाले विजयी माझे। जी
तुझी परम मंगळ धामा देव देवोत्तमा तू स्वाधीन आजी अम्मा म्हणून या जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही स्तन्या लागून पाही जिया परी तैसे देवा तू ते जदसे आवडीती आपुलेने हरते कृपानिधी तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे श्री भगवान वाच लोकेस्मिन् विविधानिष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां या बोला अच्युतू म्हणतसे विस्मितू अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावो जे बुद्धियोगू सांगता सांख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगी आम्ही तो उद्देश तू नेनसीची म्हणून क्षोभलासी वायाची तरी आता जाणम्याची उक्त दोन्ही अवधारी वीर श्रेष्ठा हे लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासोनी प्रकटा अनादि सिद्धा एको ज्ञानयोगू म्हणजे जो सांखी अनुष्ठिजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता एक कर्मयोगू जाण जेथ साधक जन निपुण होवोनिया निर्वाण पावती वेळे हे मार्गू तरी दोन्ही कधी एकवटती निदानी जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी का पूर्वा परसरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मळणी ऐक्यता पावती शिखी तैसी दोन्ही हे मते सुचिती एका कारणाते परी उपास्थिती योग्यते आधीनासे देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झुंबे जैसा सांगे नरू केवी तैसा बाबे विगा तो हळू हळू ढाळे ढाळे केतुकेने के वेळे मार्गाची निबळे निश्चित ठाकी तैसे देख पावी हंगमते अधिष्ठून ज्ञानाते सांख्य सत्य मोक्षाते आकळिती हेर योगी कर्माधारे विहितीची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति वाचोनि कर्मारंभ उचित न करिताजी सिद्धवत कर्महीना निश्चित होईजेना हा प्राप्त कर्म सांडिजे हे तुलेनी निष्कर्म्या होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे सांगे पैलती राजावे ऐसे व्यसन का जेथ पावी तीथ नावे ती त्यजावे घडे किवी ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेने पापून किजे की सिद्धू ये नसे विजे केवी सांगे जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई पुंढे सहजे म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्मपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोही आणि आपुलाली चाडे अपादिले हे मांडे की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे हे वायाची सैरा बोलिजे उकडू तरी देखो पाहिजे परित्यजिता कर्मण त्यजे निभ्रांतमानी नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते हवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे देखे विहित कर्म जे तुले ते सडे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले हे नासारंध्र कुसाले परिमळून घे ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती की क्षुधा दृशादी आरती कुंडलिया हे स्वप्नावबोधू ठेले की चरण चालो विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू
हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे एरी धरी मोकली अंतःकरणे बाही जीवाया एके रथी आरुढीजे मग जरी निश्चळा बैसीजी तरी चळा हो हिंडीजी परतंत्रा का उचलिले वायुवशी चळे शुष्क पत्र दैसे निचेष्टा कासे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्मी व्यापारे निरंतर म्हणवणे संगू जव प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा ऐसी आई करू म्हणती तयांचा अग्रहो चिवरे कर्मेंद्रियाणि संयम्य यास्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म होऊ पाहती परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्मत्यागू न घडे जे कर्तव्य मणी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जान ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावी तत्वता इथ भ्रांती नाही आता देई अवधान प्रसंगी तुझ सांगीन या नैराश्याची चिन्ह धनुर्धरा यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतीर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोग मसक्तस्य विशिष्यति जो अंतरी दृढू परमात्मरूपी गुढू बाह्यतरी रूढू लौकिको जैसा तो इंद्रिया अज्ञान करी विषयांचे भयण धरी प्राप्त कर्मण फेरी उचित जे तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी परितेथीचे निवृमी झाकोळीना तो कामना मातेन घेपे मोहमळेन लिंबे जैसे जळी जळेन शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिका दिसे तैसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणुषी देखिजे एरवी निर्धारिताने निजे सोय जयाची ऐशा चिन्ही चिन्हितो देखसे तो चिमुक्तो आशा पाश रहितो ओळखपा अर्जुना तोची योगी विशेषी जो जगी म्हणवणी ऐसा होय या लागी म्हणपे तू दे तू मानसा नियमू करी निश्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिये हि व्यापारी वर्त तू सुखे नियतं कुरु कर्मत्वं कर्म जायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेत कर्मणः म्हणवणी नैष्कर्म्य उभावी तरी एथ तेन संभवे आणि निषिद्ध की विराटावी विचारी पा म्हणवणी जे उचित आणि अवसरे करोणी प्राप्त ते कर्म हेतु रहित आचरतु पार्था आणि कही एक नेनसी तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक पैसे असे देखे अनुक्रमाधारी स्वधर्म जो आचरे तो मोक्षुतेने व्यापारे निश्चित पावे यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर स्वधर्म जो बाबा तोची नित्य यज्ञ जानपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही हा निज धर्मू जै सांडे कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिकू म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कहीच नाही हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्रा भूतला तो नित्य यज्ञा ते चुकला म्हणूनिया आता एची विषयी पार्था तुझ सांगेन एकमी कथा जै सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेणे केली सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मेषभोस्त्विष्टकामधु
तै नित्ययाग सहिते सृजली भूते समस्ते वरी नेनतीची ती यज्ञाते सूक्ष्म म्हणवणी हे वेळी प्रजे विनविला ब्रह्मा देवा आश्रयो काय एथ आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूतां प्रती तुम्हा वर्ण विशेष वसे आम्ही हा स्वधर्मुची विहिला असे याते उपासा मग अपैसे काम पुरती तुम्ही व्रते नियमून करावी शरीरातेन पिडावे दुरीकीही नवचावे तीर्थासी गा योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने झणी करा देवतांतरा न भजावी हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञीय जावे अनायासे अहितिके चित्ते अनुष्ठापायाते पतिव्रता पती ते जिया परी तैसा स्वधर्म उपमखू हा जी सेव्यू तुम्हा ऐकू ऐसे सत्य लोकनायकू म्हणता जाहला देखा स्वधर्मा ते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा होन संडील तुमते कदा देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यत जयेने करोने समजता परितोषु होईल देवता मग ते तुम्हा ईप्सिता अर्था ते दीती या स्वधर्म पूजा पूजिता देवतांगणा समजता योगक्षेमो निश्चिता करती तुमचा तुम्ही देवता ते भजाल देव तुम्हा दुष्ट दिल ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल वांछितही पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल अज्ञापक होवाल म्हणिये तुमते मागतील महारुद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्येसी इष्टान् भोगादिवो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्ते सेन एव सः तैसे सर्वसुखे सहित दैवची मूर्तिमंद येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित होवाला तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मैक निरत वर्तार बापा का झाली या सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होवोनिया स्वादा विषयांचिया तिही यज्ञ भाविकी सुरी जी संपत्ती दिदली पुरी तया स्वमार्गी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखे हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुखो होईल गुरुभक्ती आदरू न करील अतिथी संतोषणी दिल ज्ञाती आपुलिये ऐसा स्वधर्मो क्रिया रहितो अथिलेपणे प्रमत्तू केवळ भोगासक्तू होईल जो तया मग आपावो थोरू आहे जेणे हे हातीचे सकळ जाये देखा प्राप्त ही नलाई भोग भोगू जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासून करी कानि दैवाच्या घरी न राही लक्ष्मी तैसा स्वधर्मो जरी लुपला तरी सर्व सुखांचा धारा मोडला जैसा दीपा सवे हरपला प्रकाशू जाय तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते बसती न घडे ऐका प्रजा हो पुढे बिरंची म्हणे म्हणवणी स्वधर्मो जो सांडील दया ते काळू दंडील चोरू म्हणे म्हणवणी हरील सर्वस्व तयाचे मग सकळ दोष भवते ही बसवणे घेती तया ते रात्री समय स्मशानाते भूते जैसी तैसी त्रिभुवनींची दुःखे आणि नाना विधे पातके दैन्य जात दुखे तेथे शिवसे ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता वरी कल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो म्हणवणी निजवृत्ती हे न सन्नावी इंद्रिये बरळवणी दावी ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्मो तेने पाळे विसंबोणे म्हणवणी तुम्ही समजती अपुलालिया कर्मी उचिती
निरत व्हावी पुढत पुढती मणिपत असे यज्ञशिष्टाशिनः सन्तु मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ते पचन्त्यात्मकारणात् देखावीत क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असती समृद्धी विनियोगू करी गुरु गोत्राग्नी पूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशी या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेसी हवन करिता उतशेष स्वभावता उरे जी जी ती सुखे आपुल्या घरी कुटुंबीसी भोजन करी की भोग्य जीते निवारी कल्मषाते ते यज्ञावशिष्ट योगी म्हणून सांडी जेतो अघी जया परी महारोगी अमृत सिद्धी की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलीशा तो शीश भोगी तैसा नाकळे दोषा म्हणून स्वधर्मे जे अर्चे हे स्वधर्मेचे विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेसी हे वाचोनी पार्था राहटो नये अन्यथा ऐसी आद्य ही कथा मुरारी सांगे जे देहचे आपण पे मानिती आणि विषयाते भोग्य मनती या परते न स्मरती अनेक काही हे यज्ञोपकरण सकळ नेन सता ते परळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके हे पापी हे पातके सेविती जाणव जे संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावी आदि पुरुषी हे सांडोनिया मूर्ख आपण पिया लागी दीख निपजविती पाकनाना विध ही यज्ञो सिद्धी जाये परेशा दोषू होये हे तेही सामान्य अन्न न होये म्हणवणिया हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्म रूप जान हे जीवन ही तो कारण विश्वाया अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते मग वरुषया अन्नाते सर्वत्र प्रसवे तया परजन्या यज्ञे जन्म यज्ञाते प्रगटी कर्म कर्मासि आदि ब्रह्म वेद रूप मग वेदाते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माची मूर्ती यज्ञे अधिवासु श्रुती ऐकी सुभद्रापदी अखंडगा एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ सजीवति ऐशी हे आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या अध्वरा लागूनिया म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप ग्रतू नानुष्ठी जो मत्तू लोकी ये तो पातकांची राशी जाण भार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियासी उभेगा गेला ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्रपटळ अकाळीची कागळास्तन अजेची तैसे जी आले देखे तयाचे जया अनुष्ठान सुधर्माचे घडेची ना म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्मो कवनेन सन्नावा सर्व भावे भजावा हाची एकू आगा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का आपुले ओसन्नावे परिसपासव्यसाची मूर्तीला भोणे देहाची खंदी करती कर्माची ते गा बंधी गा यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तस्य मानवः आत्मन्नेव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते देखे असतेन देहधर्मे येथतोच न लिंपी कर्मे जो अखंडित रमे आपण पाची जेतो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यो देखी जाहला
म्हणून सहजे सांडवला कर्मसंगू नैव तस्य कृतेनार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तृप्ती झाली आजैशी साधने सरती अपैशी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही जबबरी अर्जुना तो पोट वेटेना म्हणा तवची या साधना भजावे लागी तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होवोनिया उचितू सुधर्मे राहते जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य वरदत्वता पातले जगी कर्मणैव संसिद्धि मास्तिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि दीखपाजनकादिक कर्मजातः शीख न सांडिता मोक्ष सुख पावती जाहले या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था हे आणि काही एका अर्था उपकारेल जे आचरता आपण पिया देखीला गेल लोकायया तरी चुकेल हा अपाया प्रसंगीची देखी प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्यासे उरले लोकालागी मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाई चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्मू तैसा आचरोणी हागा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे तिही कवणे परी जाणजे मार्गाती या यद्यदाचरति श्रेष्ठस् तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते एथ वडील जे जे करीते तया नाम धर्मो ठेविते तेची एर अनुष्ठिते सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणूनी कर्मण संडावे विशेषे आचरावे लागे संती न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि आता अनिकांची आगोठी तुझ सांगो काही किरटी देखे मीची राहाटी वर्तत असे काय साकडे काही माते ही कवणे एके आरते आचरे मी धर्माते म्हणसी जरी तरी पुरतेपणा लागी आणि दुसरा नाही जगी ऐसे सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वरते यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः परि स्वधर्मे वर्ते कैसा साकांक्षुका होय जैसा तयाची एका उद्देशाला गोणिया जे भूतजात सकळ असे आम्हाची अधीन केवळ तरी न भावे बरळ म्हणोनिया उत्सीदे उर्मे लोका न कुर्यां कर्मचेदहं संकरस्य च करतास्या उपहन्यामि मा प्रजाः आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुणी तरी प्रजा हे कैसे निस्तरेल ही आमची वास पाहावी मग वर्तती परी जाणावी ही लौकिक स्थिती आगवी नासिली होईल म्हणून समर्थू जो येथे अखिला सर्वज्ञते तेने सविशेषे कर्मा ते त्यजावीना सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर्लोक संग्रहं देखे फळाची आशा आचरे कामुकू जैसा कर्मी भरू होवा तैसा निराशाही जे पुरती पार्था हे सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वता म्हणवोनिया मार्गाधारे वर्तावे
विश्व हि मोहरे लावावे अलौकिकनो हावे लोकां प्रति न बुद्धिभेदं जनयेत् तज्ज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् ये सायासे स्तन्यसेवी ते पक्वान्ये के विजीवी मनवनी बाळका जैसी नेदावी धनुर्धरा तैसी कर्मी जया अयोग्यता तया प्रति नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदि करुणी तेथे सत्क्रियाची लाभावी तेची एकी प्रशंसावी नैष्कर्मे दावावी आचरोणी तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू अंगी वाजेल ना जैसी बहुरूपियांची रावो राणी स्त्री पुरुष भावो नाही म्हणे परी लोक संपादनी तैशीच करती प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करताहमिति मन्यते देखे पुढिलाचे ओझे जरी आपुल्या माथा घीजे तरी सांगी कान दाटीजी धनुर्धरा तैसी शुभाशुभी कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे ते मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे ऐसा अहंकाराधिरूढ एकदेशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रगटावाणा हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझहित ते अर्जुना देवोने चित्त अवधारी पा तत्ववित्तु महाबाहू गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते जे तत्वज्ञानियांच्या ठाई तो प्रकृती भावो नाही जेथ कर्म जात पाही निपजत असे ते देहाभिमानू सांडोनी गुणकर्मे ओलांडोनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधाना कळती जैसा का भूतचेष्टा गवस्ती घेपवीना प्रकृतिर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान कृत्स्नभिन्न विचारयेत् हेथ कर्मे तो चिलिंपे जो गुणसंग्रमे घेपे प्रकृतीचे न्याटोपे वर्ततु असे इंद्रिये गुणाधारी राहटती निज व्यापारी ते परकर्म बलात्कारी अपादी जो मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः तरी उचित कर्मे आघवी त्वा आचरोणि मजार पावी परिचित्त वृत्ती नासावी आत्मरूपी हे कर्म मी करता ता आचरेण या अर्था ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगोदीसी त्वा शरीर परानुहावी कामना जात सन्नावी मग अवसरोचित भोगावे भोग सकळ आता कोदंड घेवोणी हाती आरुड पाहिये रथी देई अलिंगन वीर वृत्ती समाधाने जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी यया भारापासून सोडवी मेदिनी हे आता पार्थाने शंकू होई या संग्रामा चित्त देई एथ हे वाचोणी काही बोलो नये एमे मतमिदं नित्य मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः हे अनुपरोध मत माझे जी परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वकानुष्ठिजे धनुर्धरा हे सकळ कर्मी वर्ततु जाणपा कर्मरहितु म्हणून हे निश्चितु करणीयगा इत्वे तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञान विमूढांस्थान् विद्धिनष्टान चेतसः नातरी प्रकृतिमंद होगुणी इंद्रियारळा देवुनी जे हे माझे मत फेरुणी ओसंदिती जे सामान्यत्वे लिखिती अवज्ञा करुणी देखिती काहा अर्थवादू म्हणती वाचाळपणे ते मोह मदिरा भ्रमले विषय विखी घारले अज्ञानपंखी बुडाले निभ्रांतमानी देखे शवाचा हाती दिधले जैसे कारत्न वाया गेले
ना तरी जात्यंना पाहले प्रमाण नोही का चंद्राचा उदयो जैसा उपयोगा नवचे वायसा मूर्खा विवेक हा तैसा रुचिरना तैसे जी पार्था जी विमुखया परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावीना म्हणून ती न मानिती आणि निंदाही करू लागती सांगे पतंग काय साहती प्रकाशाती पतंगादीपी आलिंगन तेथ त्यासी अचुक मरण देवी विषयाचरण आत्मघाता सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति म्हणून इंद्रिये एके जाणते नि पुरुखे लाळाविना कौतुके आदि करुणी हागा सर्पेसी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हळाहळ जिरील सेविलिया काही देखे खेळता अग्नी लागला मग तो नसा बरी जैसा उधवला तैसा इंद्रिया लढा दिदला भला नोही एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मिळवावी आपण सायासे करुणी बहुते सकळ ही समृद्धी जाते उदो असतो या देहाते प्रतिपाळावी का सर्वस्वी शिनोणी येथे अर्जवावी संपत्ती जाते तेने स्वधर्मो सांडोणी देहाते पोखावी काही मग ही तव पाच मिळावा शिखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के गिवसावा शिनुआ पुला म्हणून केवळ देह भरण ती जाणे उघडी नागवण या लागी एथ अंतःकरण दियाविना इंद्रियस्येन्द्रियस्यार्थी रागद्वेषो व्यवस्थितौ तयोर्णवशमागच्छेत् तव्यस्य परिपंथिनौ यर्वी इंद्रियांची अर्था सारिका विषयो पूकिता संतोष चित्ता आपजील परितो सवचोराचा सांगा तू जैसा नाविक स्वस्तू जब नगराचा प्रांतू सांडिजेना बापा विषाची मधुरता झनी आवडे उपजी चित्ता परितो परिणाम विचारिता प्राणो हरी देखे इंद्रिय कामू असे तोडावी सुख दुराशे जैसा गडी मिनू आमिषी भुलविजी का परितया माझी गळू आहे जो प्राणाते घिगुणी जाये तो जैसा ठाऊ आणोई झाकलेपणे तैसे अभिलाषी येणे गिजेल जरी विषयांची आशा धरी जेल तरी वरपडा उईजेल क्रोधानळा जैसा कबळवणिया पारधी घातेची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया इथ तैसीची परी आहे म्हणून संगू हा तुझ नोही पार्था दोन्ही काम क्रोध ही घातुक जाणे म्हणून हा आश्रयोचिन करावा मनीही आठवून धरावा एकूणिज वृत्तीचा ओलावा नासोनी दी श्रेयान् स्वधर्मो विगुणा परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह आगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीणू जाहला तरी हाची अनुष्ठीला भला देखी हेरू आचारू जो परावा तो देखता की रबरवा परी आचरतेने आचरावा आपुलाची सांगे शूद्र घरी आगवी पक्वान्ने आहाती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळू जरी जाहला हे अनुचित कैसे निकीजे अप्राप्य केवी इच्छिजे अथवा इच्छिले पाविजे विचारे पा तरी लोकांची धबळारे देखोनिया मनोहरे असती आपुली तनारे मोडावी केवी हे असो वनिता आपुली पुरुप जरी जाहली तरी भोगिता ते शिवली जिया परी देवी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मची सुरवाडू परत्रिकीचा आगा साकर आणि दूध हे गौल्य केर प्रसिद्ध परिक्रम दोषी विरुद्ध घेपे केवी ऐसेनी जरी सेविजेल तरी ते आळुकीची उरेल जे हे परिणामी पथ्य नवेल धनुर्धरा
मनवणी आणि कासी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरीहित विचारिजे या स्वधर्मा ते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तूही निकावर उभयता दिसत असे ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेत श्री शारंग पाणी तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे दिवा जेही तुम्ही सांगितले ते सकळ की रम्या परिसले तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः तरी देवाये ऐसे कैसे जे ज्ञानियांची स्थिती भ्रंशे मार्ग सांडोणी अनारिसे चालत देखो सर्वज्ञ ही जे होती हे उपाय ही जाणती तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे बीजा आणि भुसा अंधू निवाडू नेवे जैसा नावेक देखणाई दैसा बरळे कापा जे असता संगू सांडिती तेची संसर्ग करिता न धाती वनवासी सेविती जनपदाते आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परिबलात्कारे सुईजती तयाची माझी जयांची जीवे घेती विवसी तेची जडोनी ठाके जीवेसी चुकविती ते गिवसी तया तेची ऐसा बलात्कारू एक दिसे तो कवणाचा एथ आग्रहो असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थो म्हणे श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनमिह वैडं तव हृदय कमळ आरामू जो योगियांचा निष्कामकामू तो म्हणतसे पुरुषोत्तमो सांगेनाईक तरी हे काम क्रोधूपायी जयाती कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई माणिजती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे हे देहदुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे पुंड यांचे व्यामोहादिक बंड जगावरी हे रजोगुण मानसाचे समूळासुरीचे धायपणयांचे अविद्या केली हे रजाचे कीर जाहले परितमासी पढियंते बले तेने निज पदयादी दले प्रमाद मोहो हे मृत्यूच्या नगरी माणिजती निकिया परी जी जीविताचे वैरी म्हणवोनिया जयासी भुकिलिया अमिषा हे विश्वनपुरीची घासा कुळवाडियांच्या अशा चाळीदासे कौतुकी कवळिता मुठी जे सवदा भुवने ते कुटी ते भ्रांती ते धापुटी वाल्ही दुल्ली हे लोकत्रयाचे भातुकी खेळताची खाय कवतिके तिच्या दासीपणाची निबिके तृष्णाजी हे असोम हे माणिजे त्याते अहंकारे घेपे दिसे जेने जग आपुलीने भोजे नाचवीत असे जेने सत्याचा भोकसा काढिला मग असत्य तृणपुटा भरिला तो दंभूर उडविला जगीही साध्वी शांती नागविली मग माया मांगी शृंगारिली ती करवी विटाळविली साधुरुंदे ही विवेकाची त्राय पेडिली वैराग्याची खाली काढिली चितया मान मोडिली उपशमाची ही संतोषवन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रूप सांडिली उकडोनिया ही बोधाची रूपे लुंचिली सुखाची लिपी पुसिली जिव्हाग्री आदी सुदली तापत्रयाची हे अंगात घडले जीवीच्या धी जडले परीना तुडती गिवसले ब्रह्मादिका हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एका हरी मनवनी प्रवर्तले महामारी सावरतीना हे जळे विण बुडविती आगी विन जाळती न बोलिता कवळती प्राणिया ते हे शस्त्रे विन साधिती दोरे विन बांधिती ज्ञानी आसी तरी वधिती पैज देवणी हे लोचिखले विन रोविती पाशिके विन गोविती हे कवणा जोगे न होती अंतवटेपणे धूमेना व्रियते वन्यर्
यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम् जैसी चंदनाची मुळी दिवसोणी घेपे व्याळी नातरी उल्बाची खोळी गर्भस्थासी का प्रभावी न भानू धूमे विन हुताशनू जैसा दर्पण मळहिणू कहीच नसे तैसे ही विन एकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडीने पागुंतले बीज निपजे आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च तैसे ज्ञान तरी शुद्ध परीही असे प्रबुद्ध म्हणून हे अगाध ओढी ठेले आधी आधी जिनावी मग ते ज्ञान पावावी तव पराभवून संभवी रागद्वेषा या ते साधावया लागी जे बळाणी जे अंगी ते इंधने जैसे अगी सावावू होय इंद्रियाणि मनोबुद्धी रस्याहिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनं तैसे उपाय किजिती जे जे हे यासीच होती विरजे म्हणून हटिया ते जिनिजे इहीच जगी ऐसी आई साकडा बोला एक उपायो आहे भला तू करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ तस्मात्त्वं इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिषेणं ज्ञानविज्ञाननाशनं यांचा पहिला कुरुठा इंद्रिये येथून प्रवृत्ती कर्मा देविये आधी निर्दळोणी घाली दिये सर्वथैव इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धी परतस्तु सह मग मनाची धाव पारुशील आणि बुद्धीची सोडवण होईल इतुकेने थारा मोडेल या पापियांचा एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहु कामरूपं दुरासदम् ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः हे अंतरीवणी जरी पिटले तरी निभ्रांत जान निमटले जैसे रश्मी विन उरले मृगजळ नाही तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मेचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणची जे गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहो निनुठी कवने काळी ऐसे सकळ सिद्धांचा राहू देवी लक्ष्मीयेचा नाहू राया ऐक देव देवो बोलता जाहला आता पुनरपीतो अनंतु आद्य एकी मातु सांगेल तेथ पुंडुसुतो प्रश्नो करील तया बोलाचा हण पाडू कारस वृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करुणी उन्मेषाचा मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगा बाबा इति श्री ज्ञानदेव परिचितायां भावार्थदीपिकायां तृतीयोऽध्यायः कुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोणि मज द्यावे पसाय दानही जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो
मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्वधर्म सूर्ये पाहू जो जीवांशील तो तेलाहू प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू होता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांची चंद्रमेजे अलांछन मार्तंडजी तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणिती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजयी होवावीजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दानप सावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया जाहला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा। आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा।